निर्मला आंटी सारखी घरात येऊ लागली. मित्रांनो, एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नवीन नातं सुरू करणं खूप कठीण असते यात शंकाच नाही. कारण या वयात नात्यात फक्त प्रेमच नसतं. माझ्या आईचं निधन होऊन 7 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ती खूप छान स्त्री होती जिच्या उपस्थितीने संपूर्ण घर कैद केले होते. तिच्यामुळे आजूबाजूचे सर्वजण आनंदी होते, मी पण त्यापैकीच एक आहे. मला माझ्या आईची खूप आठवण येते, पण खरे सांगायचे तर माझ्या वडिलांपेक्षा तिची आठवण कुणालाच वाटत नाही. दोघेही कॉलेजचे प्रेयसी प्रियकर होते. ते त्यांच्या काळातील सर्वात गोंडस आणि प्रेमळ जोडपे होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खूप आनंदी होते. पण जेव्हा माझ्या आईला आजार झाला तेव्हा माझे वडील अचानक गप्प बसले. आई गेल्यानंतर ते खूपच तुटून गेले होते. त्यांनी आपले काम पूर्णपणे सोडून दिले होते. परंतु मी त्यांना काहीच दोषही देऊ शकत नाही, कारण मी देखील माझे जीवन परत मिळविण्यासाठी खूप संघर्ष केला होता. माझी आई वारली तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. मात्र त्यावेळी माझे मित्र आणि प्रियकर यांनी माझी पूर्ण काळजी घेतली. त्या लोकांनी माझी काळजी तर घेतलीच, पण मला या दुःखातून बाहेर काढायला देखील मदत केली. त्या दोघांच्यात घट्ट मैत्री होती. आई गेल्यानंतर माझ्या वडिलांच्या जिवलग मैत्रीण निर्मला आंटी यांनी आम्हाला खूप साथ दिली. ती आम्हा सर्वांच्या आयुष्यात ताज्या हवेसारखी आली. ती नेहमीच खूप उत्साही आणि मजेदार असायची. त्यांनी आम्हाला पुन्हा हसायलाच शिकवले नाही तर आपले जीवन चांगले करण्यासाठी शक्य ते सर्व केले. मी तुम्हाला सांगते, माझे वडील आणि निर्मला आंटी हे शाळेपासूनचे मित्र आहेत. ते एकमेकांचे शेजारीही होते. त्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. निर्मला आंटीने एका पुरुषाशी लग्न केले होते, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ती दिसायला खूप सुंदर आहे. तिच्यासोबत असणं आम्हा दोघांसाठी खूप आनंदाचं होतं. पण माझे वडील नेहमीच लाजाळू आहेत. म्हणूनच तिने हे सर्व निर्मला आंटीला सांगितले नाही. त्यानंतर निर्मला आंटी आमचा आधार बनल्या. माझ्या आईच्या निधनाने आम्ही दोघेही खूप दुःखी झालो होतो. अशा परिस्थितीत आम्हा दोघांनाही सांभाळण्यासाठी आधाराची गरज होती. आमच्यासाठी हा प्रोप निर्मला आंटी बनल्या, ज्यांनी तिच्या जिवलग मित्रासाठी सर्वस्व त्यावले होते. दोघांची चांगलीच जुंपली. निर्मला आंटीच्या आगमनाने माझे वडील पुन्हा एकदा आनंदी झाले होते. मात्र हा आनंद क्षणभरासाठी नव्हे तर आयुष्यभर आपल्यासोबत राहावा, अशी माझी इच्छा होती. माझ्या वडिलांनी एका चांगल्या स्त्रीशी पुनर्विवाह करावा अशी माझी इच्छा होती. तरी देखील माझ्या आईची जागा तिच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकले नाही. हे मला चांगलेच माहीत होते. पण तरीही माझ्या वडिलांनी वाटून घेतलेला सर्व आनंद मला मिळावा अशी माझी इच्छा होती. अशा प्रकारे 3 वर्षे गेली. आईचे निधन होऊन 3 वर्षे झाली होती. काही गोष्टीही हळूहळू सुरळीत होऊ लागल्या होत्या, पण तरीही मला माझ्या वडिलांची काळजी वाटत होती. माझे वडील सुखाने राहू लागले असले तरी आमचे घर मात्र रिकामेच होते. निर्मला आंटी अनेकदा ये-जा करत असत, पण तरीही आई घरातून गायब होती. मी दोघांनाही एकत्र आनंदी पाहिले. दोघेही त्यांच्या जुन्या शालेय दिवसांबद्दल खूप गप्पा मारत असत. निर्मला आंटी दरवाजातून गेल्यावर मला माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य दिसायचे. या क्षणांनी दोघांनी एकत्र राहावे अशीच माझी इच्छा होती. बाबा सहमत झाले आणि मग परंतु ते घडले 2019च्या दुपारी. माझ्या वडिलांनी मला सांगितले की त्यांना निर्मला आंटीशी लग्न करायचे आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांना एकत्र पाहण्यासाठी मी बराच वेळ वाट पाहत होते. कारण त्याने आम्हा सर्वांचे हृदय प्रेमाने भरले होते. विशेषतः माझ्या वडिलांचे.
जेव्हा माझ्या आईचे निधन झाले तेव्हा माझे वडील खूप तुटले होते, जे फक्त निर्मला काकूंनी हाताळले होते. लग्नाच्या 14 वर्षांनंतर माझ्या वडिलांना पुन्हा एकदा त्यांच्या जिवलग मैत्रिणीसोबत आनंद मिळाला.